भरती संदर्भातील किंवा कोणत्याही शिक्षक भरती संदर्भातले ज्या अडचणी होत्या बिंदू नावावलेच्या त्या दूर होण्यास या GR मुळे नक्कीच मदत होणार आहे. तर हा GR काय आहे आणि अर्थातच जो तुमच्या आमच्या मनामधचा सततचा जो प्रश्न आहे पोर्टल रजिस्ट्रेशन कधी त्याच्या संदर्भातलं सध्या बिंदू नामावलीचं काम शालेय शिक्षण क्रीडा विभागाचं काय चालू आहे त्या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओ बाबत पाहत आहोत. मी जुन्या संच मान्यतेनुसारच भरती व्हावी याच्यावरती शिक्षक संघटना ठाम आहेत आणि त्याच्यासाठी आंदोलनं सुद्धा करत आहेत. आणि आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे आणि हिंदू नामावली बाबत त्यासोबतच पोर्टल रजिस्ट्रेशन बाबत काय खलबत चालली आहे ते सुद्धा सांगूच या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, शासनाचे परिपत्रक आहे महाराष्ट्र शासनाचं 4 डिसेंबर 2025. याचं टायटल पाहताय की बिंदू नामावली तपासणी व आरक्षण निश्चितीबाबत. आता नेहमी आपण पाहतो की मागासवर्गीय कक्षाकडून काही त्रुटी उपस्थित होतात किंवा बिंदू नामावली वेळेवर होत नाही. विद्यार्थ्यानुसार शिक्षकांची संख्या जेव्हा कन्फर्म केली जाते त्याला संच मान्यता म्हणतात आणि संच मान्यता झाल्यावरती बिंदू नामावली तपासणी करणं तितकंच गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी उशीर होत होता आणि त्याचमुळे बिंदू नामावली तपासणीसाठी विलंब होऊ नये आणि पदभरती जलद गतीने व्हावी. तुम्ही इथं हायलाइटेड पाहताय. या दृष्टीने खाली सूचना शासनाने दिलेल्या आहेत. जे काही बिंदू नामावली ठरवण्याबाबत ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत 2024 ला 6/3/2024 त्या पद्धतीने या सर्वांचं सध्या कार्यवाही होत आहे आणि त्यानुसार बघा आता की बिंदू नामावली तपासणी करून घेणे आणि सोबतच मागासवर्ग कक्षाकडून तपासणी करून घेणे सुद्धा आवश्यक आहे. हा दुसरा मुद्दा सांगतो. तिसरा मुद्दा सांगतो की सामान्य प्रशासन विभागाचं शासनाचे जे परिपत्रक आहे 22/7/2016 रोजीचं त्या परिपत्रकामध्ये बिंदू नामावलीचा नमुना निश्चित केलेला आहे. त्यामुळे ज्या प्राधिकरणाने याच्या संदर्भात ज्या काही क्वेरीज असतात त्यांनी त्याच्यानुसार ते उचित नोंदी योग्यता रकान्यामध्ये करायला हवेत जेणेकरून कोणत्याही प्रवर्गावर आरक्षित प्रवर्गावर सोबतच ओपन कॅटेगरीवरती अन्याय होणार नाही. चौथा मुद्दा बघा आपल्याला काय सांगतो तर जे काही मेकर्स आहेत मेकर्स म्हणजे जे काही अधिकारी आहेत आस्थापनेवरचे ज्यांची जबाबदारी त्या प्राधिकाऱ्यांची जबाबदारी त्या अकॉर्डिंग टू त्या रिझर्व्ह कॅटेगरीच्या बिंदू नामावली तपासण्यासाठी दिलेली आहे. त्यांनी अचूक पद्धतीने करून घ्यायची आहे आणि त्याची जे काय आहे काम आहे ते वाटून घ्यायचं आहे आणि सोबतच तपासणीअंती सादर अधिकाऱ्यांनी बिंदू नामावलीच्या शेवटी बिंदू नामावलीवर सर्व नोंदी नियुक्तीपत्र जातीचा दाखला जात वैधता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रावरून तपासले असून त्या नोंदी बरोबर आहेत असं प्रमाणित करायचं आहे आणि त्या शेरानंतर त्यांना सही सुद्धा करायची आहे. त्याखाली त्यांचे नाव लिहून स्वाक्षरी करायची आहे. चुका आढळल्यास त्याची जबाबदारी आहे त्या संबंधित अधिकाऱ्यावरती राहणार आहे. नेक्स्ट आहे की अधिकाऱ्याकडून बिंदू नामावली तपासणी केल्यानंतर प्रत्येक संवर्गातील किमान 1-2 कर्मचाऱ्यांची नोंदीची तपासणी नियुक्ती प्राधिकारी यांनी करून बिंदू नामावलीतील नोंदी अचूक असल्याची खात्री झाल्यानंतर सदर बिंदू नामावली तपासणीसाठी संबंधित मागासवर्गीय कक्षाकडे पाठवायच्या. आता बिंदू नामावली जेव्हा तपासणी पण केली जाते प्राधिकरणाकडून तेव्हा मागासवर्गीय कक्षाकडे त्या प्रमाणित फायनलाइज करण्यासाठी पाठवले जातात. त्या करत असताना बघा आता 6 नंबरचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये त्या प्रवर्गाच्या बिंदूवर त्याच्या बिंदू नामावलीमध्ये समावेश करणे आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीय उमेदवारांचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र याचा क्रमांक व दिनांकाची अचूक नोंद बिंदू नामावलीमध्ये घेणे आवश्यक आहे. यामध्ये काही चुका झाल्यास संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल. त्यामुळे असं खूप महत्वाचं काम अधिकाऱ्यांमध्ये त्यांनी बायफर्गेट केलेलं आहे आणि अशा प्रकारे मागासवर्गीय कक्षाकडे त्या बिंदू नामावली फायनल तपासणीसाठी जातील आणि कोणत्याही चुका किंवा काही झालं किंवा न्यायालयीन प्रकरण जरी याच्या संदर्भात उपलब्ध झाली त्याची याची पूर्णतः जबाबदारी त्या अधिकाऱ्याची राहील. जसं आपण पाहतो की 50% मागासवर्गीय कपात 2017च्या भरतीमध्ये करण्यात आली. त्याच्या संदर्भात सुद्धा त्यावेळेस बघा अजून ते केसचं पण पुढं काही झालं नाही किंवा त्यांना उमेदवारांना सुद्धा न्याय मिळालेला नाहीये. त्याचं कारण असं आहे की ह्याला आतापर्यंत जबाबदारी अशी ठराविक कोणाची नव्हती. केस करत असताना उमेदवार सुद्धा एक ठराविक शासनाच्या नावाने करायची. आता जरी कोणाच्या नावाने केली तर जो अधिकारी तो तपासणी करतोय तिथं त्याला जबाबदार धरलं जाणार आहे आणि अशा पद्धतीने जी सुलभ कार्यवाही 8 नंबरचा मुद्दा आपण पाहतोय झाल्यास मागासवर्ग कक्षास बिंदू नामावलीची तपासणी व आरक्षण निश्चित करणे
सुलभ होऊन तपासणीस होणारा विलंब टाळता येईल. हा जो GR आहे तो सुद्धा या वेबसाईटवरती महाराष्ट्र GOV.in या वेबसाईटवरती हा संकेतांक क्रमांक आहे आणि अशा पद्धतीचा हा GR काढलेला आहे. मित्रांनो, आता याच्यामुळे क्लिअर होते की बिंदू नामावलीसाठी जेव्हा तपासणीसाठी संच मान्यता पूर्ण करून जेव्हा कोणती आस्थापना 1 ते 12ची नपा, मनपा, झेडपी, खाजगी, अनुदानित, नगर परिषदा, जिल्हा परिषदा सगळ्या आस्थापना, आता अध्यापक विद्यालय आहेत, आता आश्रमशाळा आहेत, या सुद्धा आता पोर्टलवरती आलेल्या आहेत. या सर्वच आस्थापनांना मात्र कंपल्सरी बिंदू नामावली तपासणी करून मागासवर्गीय कक्षाकडे पाठवायला लागते आणि ते करत असताना बराच विलंब होतो. 2022च्या शिक्षक भरतीमध्ये सुद्धा जी फाईल आहे ती मागासवर्गीय कक्षाकडे आहे. बरेच झेडपीच्या फाईल जवळपास बिंदू नामावली करून 2-2 महिने प्रलंबित होते आणि त्याच्यासाठी जवळपास त्या भरतीला सुद्धा 1 वर्ष उजडलं होतं. पहिला राऊंड लागेपर्यंत 2024 मध्ये 23 मध्ये भरती झाली होती. त्याचं कारणच असं होतं. आता ते फटाफट हवं त्याच्यासाठी हा महत्वपूर्ण GR आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय. सोबत याचा तर रजिस्ट्रेशनचं काय? तर मित्रांनो, रजिस्ट्रेशन संदर्भातले जे शिक्षण अधिकारी आहेत, शिक्षण विस्तार अधिकारी आहेत, EI आहेत आणि EO आहेत, त्यांना एज्युकेशन ऑफिसर्सना त्यांना सूचना दिलेल्या आहेत की संच मान्यता त्या त्या विभागातली पूर्ण करून घ्यायची आहे 8 डिसेंबर 2025 पर्यंत आणि त्यांना त्याच्या संदर्भातली पूर्णता माहिती शिक्षण विभागाकडे 15 डिसेंबर पर्यंत पाठवायची आहे. म्हणजे थोडक्यात काय, थोडाफार इकडं तिकडं उशीर झाला तर डिसेंबर एंडिंग पर्यंत ही संच मान्यता ऑलमोस्ट कम्प्लीट होते आणि त्याची जी तपासणी आहे ती बिंदू नामावली तपासणी करून मागासवर्गीय कक्षाकडे किंवा बिंदू नामावलीकडे तरी पाठवण्यात येईल. तर मित्रांनो, आता जो रजिस्ट्रेशनचा मुद्दा आहे ते तुम्हीच वाट पाहत नाही त्याचा उमेदवार म्हणून, आस्थापना सुद्धा रजिस्ट्रेशनची वाट पाहत आहेत. मग त्यांच्यासाठी मात्र पोर्टल रजिस्ट्रेशन संदर्भात जेव्हा आयुक्त कार्यालय, मंत्रालय यांच्या संदर्भात कार्यवाही चालू आहे एवढंच सांगितलं जातंय. त्याचं कारणच असं आहे की सध्या ते बिंदू नामावली आणि शिक्षकांच्या किती जागा आहेत सध्या समायोजनावरतीच ते आणलेलं आहेत. शिक्षक आजही रस्त्यावरती उतरत आहेत संच मान्यतेच्या विरुद्ध. त्यामुळे ह्या सगळ्या गोंधळामध्ये पोर्टल रजिस्ट्रेशन जर सुरू झालं तर जाहिराती द्या याच्यासाठी सुद्धा लगेच आंदोलन उभारली जातील. म्हणूनच पोर्टल शिक्षक भरती संदर्भातलं सध्या कार्यवाही सुरू आहे. पोर्टलवरतीच आम्ही काम करतोय. हे जे तुम्ही काही स्टेटमेंट रिपीटेडली स्टेटमेंट ऐकते ती त्याचसाठी आहेत. आणि काही उमेदवारांना 4 दिवसात पोर्टल सुरू होईल, 2 दिवसात पोर्टल सुरू होईल, अशी जी आश्वासनं दिली होती ती केवळ तोंडाला पाणी पुसण्याचं काम शालेय शिक्षण विभागानं केलेलं आहे. कारण उत्तर काय द्यायचं तर 2 दिवस चालढकल करायची. एवढं सिंपल आहे. त्याच्यामध्ये कोणतंही तथ्य नव्हतं आणि नाहीये. मित्रांनो, सध्या पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू डेफिनेटली होईपर्यंत हा मंथ एंड येईल. तोपर्यंत तर इम्पॉसिबल दिसतंय कारण जे सध्याचं बिंदू नामावलीचं काम चालू आहे, सध्या शासनाची जी साशंकता आहे आणि संच मान्यता आहे, बऱ्याच आस्थापना आहेत, रत्नागिरीच्या आहेत, विदर्भातल्या आहेत, त्या सध्या बिंदू नामावली करून घ्यायला तयार नाहीयेत. नवीन संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक त्यांचं समायोजन जवळपास एप्रिल महिन्यामध्ये सध्या प्रस्तावित केलेलं आहे. महेश पालकरांचं तुम्ही लेटर पाहिलं असेल. मग आता या सर्व ह्याच्यातून पोर्टल रजिस्ट्रेशन लगेच सुरू करून कोणताही तीर मारणार नाहीये. पोर्टल रजिस्ट्रेशन संदर्भात 2 महत्वपूर्ण मीटिंग पार पडलेल्या आहेत. पहिली मीटिंग होती ती प्रिलिमिनरी होती मंत्रालयामध्ये आणि त्याच्यानुसार पोर्टलद्वारे भरती करायचं ठरलेलं आहे. सोबतच काही अफवाही पसरत आहेत की 5 वर्ष भरती बंद, पुढून परीक्षाच होणार नाही किंवा शिक्षक खूप अतिरिक्त आहेत त्यामुळे इथून पुढे शिक्षक भरतीच होणार नाही आणि राज्यामध्ये डीएड, बीएडची पूर्णतः संख्येने ऍडमिशन झालेली आहेत. बरेच उमेदवार टीईटी, टेट, सीटीईटी पास आहेत. ते सुद्धा शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा निराशा पसरवण्याचं काम केलंय. मित्रांनो, कंत्राटी पद्धतीने भरती जरी झाली असली तरी सुद्धा ती नवीन जेव्हा पोर्टलद्वारे शिक्षक येणार आहेत तेव्हा ती थांबणार आहे. त्यामुळे जरीही असं जरा थोडंसं गढूळ वातावरण असलं, शालेय शिक्षण विभाग, समाज आणि आपल्या सर्वांच्या मनामध्ये द्विधा परिस्थिती जरी असली तर डिसेंबर एंडिंग पर्यंत ही पूर्णतः परिस्थिती क्लिअर झाल्याचं आपल्या निदर्शनास येऊन जाईल. सरकार याच्यावरती ठोस भूमिका घेईलच कारण आता संघटना सुद्धा शाळा बंद आंदोलनाद्वारे रस्त्यावरती उतरल्या आहेतच. पण आता याच्यावरती सरकारला निर्णय घेणं तितकंच गरजेचं आहे आणि म्हणूनच अंती जे काही पोर्टलचं जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्या संदर्भात ते आता कंपनीकडे रिन्यू करायचं आहे. नवीन कॉन्ट्रॅक्ट देत असताना MSc कडे जे मार्क्स आहेत ते सुद्धा घ्यायचे आहेत. त्याच्यावरती सध्या शालेय शिक्षण विभागाचं सध्या काम चालू आहे. परंतु तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सध्या आचारसंहिता आहेत. बरं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आचारसंहिताच नाहीयेत. येणाऱ्या काळामध्ये
नपा मनपा यांचे सुद्धा इलेक्शन लागतील, त्या सुद्धा आचारसंहिता सुरू होतील. त्यामुळे आचारसंहितेच्या वास्तविक पाहता पोर्टलवरती कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे तरी पण हा एक मंथ एंड जाऊ शकतो, परंतु या मंथ एंड पर्यंत किंवा पुढच्या एक अकॅडमिक इयर पर्यंत नक्कीच भरती तर होणारच आहे. कितीही पेपरमध्ये येऊ द्यात, 5 वर्ष भरतीच होणार नाही. तरी सुद्धा आपण इंस्टाग्रामवरती बालुशा माने म्हणून सर्च करा. किंवा तुम्ही इथं सुद्धा पाहू शकता. मी शॉर्ट मध्ये माहिती टाकलेली आहे. चौथी टेटही होईल आणि शिक्षक भरती सुद्धा होईल. कारण सध्या किती यांनी सांगितलं की अतिरिक्त आहेत, तरी शिक्षकांचं प्रमाण जास्त आहे. वेगवेगळ्या आस्थापना पोर्टलवरती येतात आहे. आणि सध्या नवीन संच मान्यतेनुसार संच मान्यता करून घ्यायला कोणतीही आस्थापना रेडी नाहीये. त्यामुळे जरी थोडक्यात जरी तुम्ही हे केलं, तर नवीन अकॅडमिक इयर जून पर्यंत या भरतीचे राऊंड्स लागायला सुरुवात होईल आणि त्याच्यामध्ये एक बिंदू एक भरती होणारच आहे. शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण पाठपुरावा केलेला आहे आणि शिक्षण मंत्र्यांनी तसं आपल्याला आश्वासनही दिलेलं आहे. आणि तुम्हा बाकीच्यांना जसं आश्वासन दिलं जातं त्याची कधीच पूर्तता होत नाही, परंतु आपल्याला जे आश्वासन दिलं जातं ते 100% त्याची पूर्तता होणारच आहे. आणि सोबतच आदिवासी विभागातल्या ज्या 8 जिल्ह्यातल्या जागा त्या सुद्धा पोर्टलला येणार आहेत. अध्यापक विद्यालयाच्या जागा संदर्भातल्या त्या सुद्धा पोर्टलला येणार आहेत. आश्रमशाळाचे आपण पाहिलेलं आहे की विमुक्त जाती, ऊसतोडीचे कामगार असे वेगवेगळ्या शासकीय आश्रमशाळा अजून बाकी आहेत, त्याच्यावरती काम चालू आहे. परंतु त्यांचं इतक्या पटकन कम्प्लीट होतंय का की पुढच्या भरतीमध्ये येतात याच्याबद्दल थोडीशी साशंकता आहे. परंतु वेटिंग लिस्ट पवित्र पोर्टल द्वारे हे करत असताना ज्या 2022च्या भरतीमध्ये चुका झाल्या त्या भरतीमध्ये होणारच नाहीयेत. आणि त्याच्यासाठी आपण शांततेत क्रांती करतोय. सो वेट अँड वॉच. नक्कीच याच्यातून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सुव्यवस्थित सुमध्य मार्ग निघालेला दिसेल. आणि कला, क्रीडा, कार्य, अनुभव आणि जे काही संगीत शिक्षक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या व्हिडिओद्वारे मला सांगायचं आहे मित्रांनो, तुमची सुद्धा भरती होणार आहे. यावेळेस तुम्हाला सुद्धा ग्रीन सिग्नल आहे. आतापर्यंत तुमची भरती जास्त संथने सुद्धा करण्यात येणार आहे. बीएससी ऍग्रिकल्चर यांना गणित आणि विज्ञान दोन्हीची प्रेफरन्स यावी त्यासाठी सुद्धा पाठपुरावा केलेला आहे. त्यांना सुद्धा ते पॉसिबल होणार आहे. आणि बाकीच्या ज्या काही आहेत त्यांना फक्त जरा थोडीशी साशंकता आहे. ते 6 ते 8 शिक्षकांची, त्याच्यावरती आता शासन काय निर्णय घेते याच्यावरती थोडीशी साशंकता आहे. अन्यथा बऱ्याच आस्थापना अजून पोर्टलला जागा दिल्याने त्या सुद्धा जागा देतील. आणि येणाऱ्या काळामध्ये जास्त पदांची माहिती भरती झाल्याचं तुमच्या निदर्शनास येईल. आणि जर डिसेंबर एंडिंग पर्यंत पोर्टल संदर्भात कोणतंही पाऊल शासनाने उचललं नाही, तर मात्र जानेवारी मध्ये नवीन वर्षामध्ये आपल्याला आपल्या संघटनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरावं लागेल. आणि जर वेळ पडली तर आपण ते सुद्धा उतरूया. कारण कसं आहे की वाट तरी किती पाहणार, आपली तोपर्यंत वाट लागते. तुम्हाला काय वाटतं भरतीबद्दल हे सुद्धा लिहायला विसरू नका. आणि हो, अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये. भरतीचे 5 नियम वेगवेगळे असणार आहेत 2022-25च्या. याच्या संदर्भातली माहिती नवीनच चॅनलवरती आपण नवीन व्हिडिओद्वारे तुम्हाला देऊ. आणि वेगवेगळे जे मुद्दे आहेत आपण जे आपल्या निवेदनाच्या माध्यमातून आयुक्तालय, मंत्रालय, शिक्षण अधिकारी, शिक्षण मंत्री यांच्याशी चर्चा केलेली आहे, त्याबद्दलची शॉर्ट माहिती आपण चॅनलद्वारे टाकतच आहोत. सो अशाच महत्वपूर्ण ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. थँक्स.